नमस्कार। हे पहा, इथे आपण पातळ करपलं की खूप घासतो, त्याला खूप म्हणजे टेन्शन येतं आपल्याला की केव्हा निघणार। तसंच माझा इथं पातेला खूप असा खराब झालाय। खराब म्हणजे काय झालं, मी त्याच्यामध्ये चहा ठेवला आणि माझ्या लक्षातच नाही की मी चहा ठेवलं। मी मुलांबरोबर खेळत बसली आणि एवढा असा पातेला खराब झाला। आता तो करणार काय ना, घासून पाहिला तर घासल्यानंतर ते जायचं तेवढंच गेलं। 2 दिवस पाण्यात पण ठेवून पाहिला पण नाही। आता बघूया आपण त्याच्यावरती एक ट्राय करूया। तर मी तुम्हालाही दाखवते। मी पण एक व्हिडिओ पाहिला आणि म्हटले बघूया, मी तुम्हालाही दाखवते खरंच निघणार आहे पातेला की नाही निघणार आहे त्याच्याने। तर तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की माझ्याकडे आज किती, म्हणजे कधी मला असं आठवत नाही की पातेला करपलेला आहे माझ्याकडे। तर आज माझ्याकडे करपला म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे। मी व्हिडिओ पाहिला कोणाचा तरी, त्यामुळे मी तुम्हाला दाखवणार आहे की खरंच त्याच्याने निघणार आहे की नाही निघणार। तर असंच तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू पहा। व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता पाहूया आपण। हे पहा, इथे आपण आता ह्याच्यामध्ये खायचा सोडा वापरायचा आहे। तर इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलाय आणि आपल्याला इथे 1 चमचा भरून आहे ना, जे आपण कपड्याला साबण वापरतो मग पावडर वापरतो, तर ती पावडर घ्यायची आहे। तर आता त्याच्यामध्ये जेवढं करप आहे तर तेवढं आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मग एवढं करप आहे, हे बघा इकडे साईडला। त्यामुळे मी एवढं पाणी घातले। आता आपण त्याच्यावर गॅसवरती ठेवून घेऊ। हे पहा, आपण इथे गॅसवरती ठेवलेले। आता याला छान अशी उकळी काढायची। साधारण 15 मिनिटं तरी आपल्याला बारीक गॅसवरती मस्त असं उकळून घ्यायचं। किती वेळ लागतो तोही मी तुम्हाला सांगणार आहे। तर एवढी करप जायला हे पहा, छान पाण्याला उकळी आलेली। आपण बघूया थोड्या वेळाने काय होतं। माझ्या अंदाजे थोडं असं काळं निघायला सुरुवात झालेली आहे पहा। हे पहा, छान मी असं उकळून घेतलेलं आहे। एवढं असं नाही। आता आपण पाणी काढून पाहूया किती असं गेलेलं आहे काळं ते। हे पहा, एवढं असं निघालेलं आहे। पूर्ण असं निघालेलं नाही आहे। थोडंसं मी चमच्याने काढून बघते खरडवून। हे पहा, एवढं असं पुन्हा निघालेलं आहे खरडवून। आता मी याच्यामध्ये ना 1 चमचाभर व्हिनेगर घालणार आहे आणि उकळून घेणार आहे। बघूया आपण व्हिनेगरने तरी जातं का। तेवढं नाही गेलं माझं निरमा पावडरने सोड्याने, त्यामुळे मी 1 चमचाभर व्हिनेगर वापरून पाहणार आहे पूर्ण क्लिअर होतं का। हे पहा, इथे मी 1 चमचा व्हिनेगर घातलं आहे। थोडंसं पाणी घालून आता याला उकळून बघूया। थोडं एवढंच निघालेलं आहे। हे पहा, पहिलं जे पातेलं करपलेलं आणि आत्ताचं किती फरक आहे ना। तेवढा पार माझा पातेला आहे ना खूप कडक झाला होता आणि खूप काळा काळा झाला होता, त्यामुळे एकाएकी निघणं कठीण आहे एवढं। पण तसं बऱ्यापैकी निघालं, निघतं छान असं आहे बघा पातेला आपला। तर अजून एकदा केलं ना पूर्ण असं छान तयार होऊन गेलं बघा। आणि तुमच्याकडे पण असं कधी पातेलं करपलं ना काही दुधाचं वगैरे, तर करून पहा। व्हिडिओवर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं वाटली ट्रिक ती। पूर्ण व्हिडिओ बघा। खूप खूप धन्यवाद।